सुख दुःखाची अनुभूती नाही, चांगल्या वाईटाची अजून अनुभूती नाही। माझे 5 लेकरं गेले रे, मस्तक काटून पडलेले आहेत, रक्ताच्या थारोड्यात लेकरं आहेत। माझा भाऊ गेला, माझं माहेर गेलं, माझं मातृत्व गेलं, माझे लेकरं माझ्या मांडीवरती क्रूर काळानं उचलून नेले। ज्याने मारलं त्या अश्वत्थाम्याला भगवंतानं समोर केलं। द्रौपदी, हा तो अश्वत्थामा, हा तो नराधम, हा तो क्रूर कर्मा ज्याने तुझ्या लेकरांना कसायासारखे माना कापल्यात आणि त्यांचे मस्तक धडापासून वेगळे केले, हा तो अश्वत्थामा आहे। सांग याला कोणती शिक्षा देऊ? द्रौपदीने सांगावं, याला जिवंत सोडून द्या। का? म्हणले माझे 5 मुलं गेले आणि लेकरं गेल्यानंतर माईला किती दुःख होतं याची जाणीव मला आहे। हा त्याच्या आईला एकुलता एक आहे, त्याची माय म्हातारी आहे, जर हा मेला तर त्याच्या आईला किती त्रास होईल याची अनुभूती मला आहे, म्हणून त्याला जिवंत सोडून द्या। त्या द्रौपदीचा हा देश आहे। सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला, फाटक्या कपड्यानं आपल्या मित्राला आपल्या हृदयाशी लावणाऱ्या भगवान कृष्णाचा हा देश आहे। अरे माझा मित्र चुकलेला आहे, त्याच्या हातून सगळ्या चुका झाल्या आहेत, तरी तो माझा मित्र, मी त्याला पाठीशी घालून ढाली सारखा पुढे राहील, अशा म्हणणाऱ्या कर्णाचा हा देश आहे। आणि एक सांगू तुम्हाला, जीवनात 2 मित्र असावे, एक भगवान कृष्णासारखा आणि एक कर्णासारखा। कृष्णासारखा मित्र किती गरीब झाला तरी पोटाशी लावणारा, आणि कर्णासारखा मित्र कितीही नालायक असला तरी पाठच्या भावासारखी त्याची पाठ राखण करणारा, असे 2 मित्र पाहिजे। टेबल फ्रेंडशिप करणारे अजिबात नको, अजिबात नको। त्या राष्ट्रात, त्या देशात, त्या भारतात, त्या आर्यावर्तात, त्या हिंदुस्थानात आपण जन्माला आलेलो आहोत। ती बाई त्याला मारायची, लाथीनं लोटायची, थोबाडीत मारायची, नरडा दाबायची, लेकरं तळमळायचं, लेकरं आक्रोश आकांत करायचं, अख्खा देश ढवळून निघाला। मला सांगा, त्याच्यात त्या लेकराचा दोष, त्या मारणाऱ्या बाईचा दोष, का त्याला जन्माला घालणाऱ्या आईचा दोष? मारणाऱ्या बाईचा दोष की नाही? का त्या लेकराचा दोष? का त्याच्या आईचा दोष? ऐकताय ना? कोणा दोष? हा तो मना दोष आहे। कोणाचा दोष हो? असा भांबावलेला माईक का बरं देखील ना तुम्ही? त्याच्या आईचा दोष, मारणाऱ्या बाईचा दोष, का त्या लेकराचा दोष? विचारणारा ना दोष म्हणा। तू जाय बोती ठाणाले, ठाण्याच्या बाजूला ते खारघर, त्याच्या आईचा दोष। ती जी बाई आहे ती आई नाही, ती बाई आहे। मला माऊली सांगायचंय, ते तिचं कसं असतं बघा। शेतकऱ्याच्या घरामध्ये गायी आहेत, बैल आहेत, पंढरपुरी 2 पांढरे शुभ्र बैल आणलेले आहेत, जीवापाड त्या गुरांचा तो काळजी घेतो, शेतकरी आहे, गायी आहेत, बैल आहेत, खूप जीव लावायचा, आणि सालदार सोडी चालला गेला। मग त्याने रोजंदारीने माणूस लावला, नवीन माणूस, गुरं नवीन, ते गुरं ऐकत नाही, त्याच्यातलं एक गुरव ढाळे। मग तो जो लावलेला माणूस आहे तो विचार करेन का हे 1.5 लाखाची जोडी आहे? नाही ऐकत, दे टिकोरा, नाही ऐकत, टिकोरा। का? त्याला त्याच्याशी काहीच भावनिक संबंध नाही। तसं ती बाई आहे, ती आई नाही। लेकरू ऐकत नाही ना, दे फटके। लेकरू ऐकत नाही, दे फटके। तिला त्याच्याशी मातृत्वाशी काहीच घेणं देणं नाही आहे। मला बाई सांगायची, नंतर आई सांगायची, नंतर माऊली सांगायची आहे। आई बाई असते, पण बाई आई असेल हे सांगता येत नाही। मायबाप आणि मग सगळा देश ढवळून निघाला। ती बाई मारायची, त्याच्या दोष त्या मारणाऱ्या बाईचा नाही, त्या लेकराचा नाही, त्याच्या दोष